नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत BCA पार्ट 2 चा सेम थर्डचा एक क्वेश्चन पेपर जो की उप्स विथ C++ चा आहे. तर मित्रांनो, मला काही कमेंट्स आल्या होत्या त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी काही नोट्स दिलेल्या आहेत त्या बघूया आपण. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे इथे प्रत्येक क्वेश्चन कसा आहे कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी लिहावं लागणार आहे. ऑल क्वेश्चन कॅरीज इक्वल मार्क्स, प्रत्येक क्वेश्चनला सारखे मार्क्स आहे इथे. अज्युम सुटेबल डेग्राम व्हेनेवर नेसेसरी किंवा सुटेबल डेटा व्हेनेवर नेसेसरी. तर जिथे कुठे आपल्याला आवश्यकता असेल डायग्राम काढायची किंवा डेटा प्रोव्हाइड करायची तिथे तो तुम्ही अवश्य द्या. तर मित्रांनो, सगळ्यात आधी काय बघूया आपण. बघा इथे काय असतं की प्रत्येक सब्जेक्टमध्ये 6 युनिट असतात आणि प्रत्येक युनिट मधनं आपल्याला इथे 2 क्वेश्चन दिलेले जातात. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही क्वेश्चन युनिट 1 मधले आहेत आणि हे एकमेकांना ऑर आहेत. तर या 2 क्वेश्चन पैकी कुठलाही एक क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. तर आपण बघूया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मधला ए आहे, एक्सप्लेन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिग्राम इन डिटेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे, एक्सप्लेन डेटा टाइप कन्वर्जन युजिंग इन C++. ठीक आहे. तर क्वेश्चन 1 ला और काय आहे, क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 2 मधला ए आहे, राइट अँड एक्सप्लेन द एप्लिकेशन ऑफ ओप्स. क्वेश्चन 2 मधला बी आहे, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 मधला ए आहे, what are the various looping statement in C++? Explain. Anyone also write the program to check whether the given number is prime or not. तर मित्रांनो, इथे क्वेश्चन नंबर ए मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. सगळ्यात आधी काय आहे तर व्हेरियस लूपिंग स्टेटमेंट कुठले आहेत ते बघायचे आहेत किंवा ते लिहायचे आहेत आपल्याला C++ मधले. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामधला कुठलाही एक, म्हणजे जे काही लूपिंग स्टेटमेंट आहे त्यामधला कुठलाही एक लूपिंग स्टेटमेंट आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक प्रोग्राम लिहायचा आहे जो की प्राइम नंबर आहे की नाही हा चेक करायला C++ मध्ये. राईट. त्यानंतर क्वेश्चन 3 मधला बी आहे, व्हॉट इज इनलाईन फंक्शन एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 ला और आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मधला ए आहे, एक्सप्लेन द स्विच स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. आणि क्वेश्चन नंबर 4 मधला बी आहे, व्हॉट इज फंक्शन एक्सप्लेन द फॉलोइंग विथ एक्झाम्पल. कॉल बाय रेफरन्स, रिटर्न बाय रेफरन्स. तर मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला 2 क्वेश्चन केले गेलेले आहेत एकाच क्वेश्चन मध्ये. तर व्हॉट इज फंक्शन, फंक्शन म्हणजे काय हे आधी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ज्या टर्म्स दिल्या आहे काही खाली, कॉल बाय रेफरन्स आणि रिटर्न बाय रेफरन्स, या दोन्ही टर्मला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मधला ए आहे, डिफाईन क्लास. त्यानंतर एक्सप्लेन क्लास स्पेसिफिकेशन विथ एक्झाम्पल. क्लासला डिफाईन करायचं आहे आणि क्लासला एक्सप्लेन सुद्धा करायचं आहे विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 5 मधला बी आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग विथ एक्झाम्पल. कन्स्ट्रक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट अँड कॉपी कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 ला और आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मधला ए आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग. काही टर्म्स आहेत ज्या एक्सप्लेन करायच्या आहेत. तर त्या आहे नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन, प्रायव्हेट मेंबर फंक्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मधला बी आहे, व्हॉट इज डिस्ट्रक्टर अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 मधला आहे, व्हॉट इज इनहेरिटन्स, एक्सप्लेन द मल्टी लेवल अँड मल्टिपल इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 7 मधला बी आहे, एक्सप्लेन बेस क्लास अँड डिराइव्ड क्लास विथ एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 7 ला और आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मधला ए आहे, व्हॉट इज पॉइंटर, एक्सप्लेन डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑन पॉइंटर अँड ऑल्सो राईट द प्रोग्राम टू डिफाईन द सम ऑफ n नंबर्स युजिंग पॉइंटर्स अँड ॲरे. बघा, तर एकाच क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन केले गेलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज पॉइंटर, पॉइंटर म्हणजे काय ते लिहायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. तर पॉइंटरचं डिक्लेरेशन सुद्धा डिस्क्राईब करायचं आणि इनिशियलायझेशन सुद्धा डिस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर राईट प्रोग्राम, त्यानंतर प्रोग्राम लिहायचा आहे. कसा प्रोग्राम लिहायचा आहे तर सम ऑफ n नंबर्स, कुठलेही n नंबर्स, सम ऑफ n नंबर्स. तर हा प्रोग्राम लिहायचा आहे युजिंग पॉइंटर अँड ॲरे, म्हणजे एकदा ॲरेचा यूज करून तो प्रोग्राम लिहायचा आहे आणि पॉइंटरचा यूज करून सुद्धा तो प्रोग्राम लिहायचा आहे.
तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 मधला ए हा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 मधला बी आहे, हाऊ टू मेक अ प्रायव्हेट मेंबर इनहेरिटन्स अँड एक्सप्लेन. क्वेश्चन नंबर 9 मधला ए आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल फंक्शन अँड प्युअर virtual function with example. Question number 9 मधला बी आहे, how to write a data sequentially in a file in C++ and explain with example. Question 9 लाच और आहे question number 10. Question number 10 मधला ए आहे, explain the pointer to derive class with suitable example. Question number 10 मधला बी आहे, explain opening and closing of file in C++ with example. तर मित्रांनो, हा झाला मित्रांनो आपला एक क्वेश्चन पेपर सेम 3 चा BCA चा, राईट. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला या क्वेश्चन पेपरची नक्कीच हेल्प मिळणार आहे. आणि जर काही क्वेरी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स, कीप सपोर्टिंग. थँक्यू.